हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बीटमध्ये रवा घालून अगदी पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. रेसिपी साधी, सोपी आणि पौष्टिक आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला एक बीट घ्यायचं आहे. सर्वात आधी बीटची अशी साल काढून घ्यायची. बऱ्याच वेळा काय होतं, लहान मुलं आणि मोठी माणसं पण बीट खात नाही. त्यामुळे बीटपासून अशी काही पौष्टिक रेसिपी बनवायची, मग सर्वजण आवडीने खातात. मग अशा प्रकारे आपण पूर्ण बीट असं छान सोलून घेतलं. नंतर आपल्याला किसणी घ्यायची आहे आणि ह्या किसणीने पूर्ण बीट किसून घ्यायचं आहे. हा बीटपासून बनवलेला पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता. बीटामध्ये खूप जास्त पौष्टिक तत्व असतात, जे की रक्तवाढीसाठी पण मदत करतात, केसांसाठी आणि त्वचेसाठी पण खूप फायदेशीर आहे. त्यामुळे बीटचे सेवन केले पाहिजे. असं हे बीट सलाडमध्ये खायला आवडत नसेल तर असा पदार्थ नक्की करून पहा. बघा, या पद्धतीने आपण संपूर्ण बीट किसून घेतला आहे. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये संपूर्ण किसलेले बीट काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणत्याही प्रकारचा रवा आपण घालू शकतो. त्यात चिरलेली मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा दही, 1 चमचे जिरे, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता. नंतर छान असं एकजीव मिक्स करून घेतलं आहे. बीटमध्ये पाण्याचं प्रमाण असतं, म्हणून रवा यामध्ये छान असा भिजलेला आहे. आता आपल्याला यात थोडं-थोडं करून पाणी घालायचं आहे. गरजेप्रमाणे पाहिजे असे आपण पाणी घालू शकतो आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तर गाईज, तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघताय ते मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला समजेल माझा व्हिडिओ कुठून पाहता. तर बघा, आपण पाणी घालून मध्यम स्वरूपाचं मिश्रण तयार केलं आहे. जसं रवा भिजला जाईल तसं यामध्ये पाणी ॲड करायचं. मिश्रण बनवून घ्यायचं. नंतर बघा, मिश्रण तयार झालं आहे आणि 10 मिनिटं भिजवण्यासाठी ठेवू. 10 मिनिटानंतर बघा, रवा असा भिजलेला आहे. भिजल्यानंतर छान असा रवा फुललेला पण आहे. सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बीटचं हे मिश्रण आपलं तयार झालंय. नंतर गॅसवरती आपले पॅन ठेवूया. सर्व साच्यांमध्ये आपल्याला तेल किंवा तूप टाकायचं आहे. नंतर सर्व साच्यांमध्ये तयार केलेले बीटचं हे मिश्रण भरून घेऊया. आणि हे बीटचे अप्पे बनवायला पण सोपे असतात आणि खायला पण टेस्टी लागतात. 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवरती ठेवून द्यायचे आणि बघू शकता छान असे अप्पे टम्म फुगलेलं आहे. सर्व अप्पे पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी छान असे भाजून पण घ्यायचे. नंतर आपण सर्व अप्पे पॅनमधून काढून घ्यायचे. हे जे प्रमाण आहे ते 2 व्यक्तींसाठी नाश्ता आहे. जर तुम्हाला जास्त व्यक्तींसाठी बनवायचे असेल, तर हे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. बघा, मस्त असे बीटचे अप्पे तयार झाले. हे बीटचे अप्पे तुम्ही दह्यासोबत किंवा आवडीच्या चटणीसोबत पण सर्व्ह करू शकतात. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.